नमस्कार, दंडवत प्रणाम. आज करूया बाजरीची खिचडी आणि सुगरणीचा खोपा ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आता ही बाजरी धुवून घेतली आणि थंडीचे दिवस आहेत ना, म्हणून आपल्याला बाजरीची खिचडी करायची आहे. बाजरी गरम असते आणि आठवड्यातनं 15 दिवसातनं अशी बाजरीची खिचडी करून खायची आणि छान असते. डायबिटीसवाल्यांनासुद्धा चालते, कोणालाही बाजरीची खिचडी चालते. आणि बाजरीची खिचडी तिखटच करायची असं काही नाही, मुगाची डाळ घालून दूध टाकून पण खाता येते. आता आपण बाजरी धुवून आणि वाळत टाकून दिली. जास्त नाही वाळवायची, फक्त 10-12 मिनटं वाळवायची. तिला थोडा ओलावा राहिला पाहिजे अशी वाळवायची. आणि ही छान वाळून गेली, हाताला चिटकते थोडीफार, अशी वाळून गेली. आणि आता मिक्सरमधून काढून घेते मी ही, आणि खाली मिक्सरमध्ये काढून घेतली, फिरून घेते नुसती. आणि मोठं भांडं घ्यायचं, सगळ्यात मोठं भांडं त्याच्यात, नाहीतर छोट्या भांड्यांमध्ये चुरा होतो. याची फक्त आपल्याला साल काढायची आहे. आणि छान अशी निघून गेली. आता मी त्याला फटकून घेते, पाखडून घेते सुपाने. सूपने पाखडल्यावर सगळी वरची जी साल असेल ती निघून जाते. आणि सूपच पाहिजे असं काही नाही, ताटात घातली, परातीत घातली तरी पण आपण पाखडल्यावर वरती पुढे जी बारीक हलकी साल आहे ती निघून जाते. आणि आता गरम पाणी ठेवू. याच्यामध्ये मी जेवढी बाजरी आहे ना तेवढ्या 8 पटने, 1 वाटी असली तर 8 वाट्या पाणी असं प्रमाण आहे बाजरीच्या खिचडीचं. आणि ती जेवढी मऊ झाली, जास्त पाण्यात शिजली, तेवढी खायला छान लागते. आणि ती जरा कडक असते ना, मग जरा शिजायला वेळ लागतो, म्हणून एवढं पाणी लागतंच. पण तुम्हाला थोडं थोडं करून घाला, मात्र गरम घाला, गार पाणी नको. आता ही याची मसूरची आणि तुरीची डाळ घेतली 1 वाटी, 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी नाही 2 वाट्या बाजरी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी आली आणि ही बाजरी अशी मोकळी करून टाकायची, एकदम नाही टाकायची. मोकळी करून टाकली ना, मग ती वेगळी शिजते. आणि ही तुरीची डाळ, मसूरची डाळ मी धुवून घेतली, दोघी मिळून 1च वाटी आहे. ते मी पाण्यात टाकून घेते शिजायला. छान अशी शिजून घ्यायची. आधी आपण अर्ध्यावर शिजून घ्यायची डाळ आणि बाजरी, मग खिचडीमध्ये लवकर शिजते. आणि हे तांदूळसुद्धा 1 वाटी धुवून ठेवलेले आहे मी, हे नंतर टाकणार आहे. तांदूळ शिजायला वेळ लागत नाही. आणि हा एक गरम मसाला आणि ओटाने हा ठेचून घेतलेला लसूण आणि अद्रक, हळद, हिंग, हे गाजर घेतले आहेत मी, आणि गाजर ही कोथिंबीर, हे टोमॅटो, आणि बाजूला बटाटे घेतले आहेत, ते शिलून घेतले आहेत. कांदा, कढीपत्ता, अद्रकचे तुकडे आणि लसूणचे तुकडे, 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ते पण तुकडे करून घेतले आहेत. तर असं आपण घेतलं आहे सगळं साहित्य. आणि आता आपल्याला बाजरीची खिचडी फोडणीला घालायची आहे. आणि मीठ घेतलं आहे, मीठ होतं म्हणजे राहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं मीठ घेतलं असं. आणि आता आपण फोडणीला घालून घेऊ बाजरीची खिचडी. खायला खूप चवदार लागते. तुम्ही करून पहा, मी जशी करते ना तसं करून पहा आणि खाऊन पहा, खूप सुंदर अशी लागते. चवीला तर भन्नाट अशी असते. आणि हे बाजरी आणि डाळ शिजायला घातली होती ना, आता आपण पाहून घेऊ शिजली का. आणि ही बऱ्यापैकी शिजून गेली आहे. डाळ तर चांगली शिजून गेली आहे आणि बाजरीसुद्धा बऱ्यापैकी शिजून गेली आहे बघा, छान अशी. आणि आता आपण ती वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत. आपण त्याच पातेल्यात खिचडी बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवली ना तर मग त्याला झाकण लावायचं नाही, शिट्या करायचे नाही. ती बाजरी जरा जड असते, ती खाली तळ्याला राहून जाते आणि वरती नुसतं पाणी पाणी येतं. म्हणून मोकळ्या पातेल्यात शिजवा, किंवा कुकरमध्ये शिजवलं ना तर मग झाकण नका लावू. आता फोडणीला घालू. आणि हिवाळ्यात गरम वस्तू खायची असते, म्हणून आपण खाऊन बाजरी आपल्याकडे मुबलक प्रमाणात असते बाजरी, म्हणून आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या बाजरीची खिचडी करून खाऊ बघा. आता फोडणीला घातलं जिरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, हे सगळं काही घातलं. याचे मी
कापून घेतली, चिरून ठेवलेलं होतं. हे ठेचून घेतलेला होता, अद्रक आणि लसूणसुद्धा. बाकीचं फोडणीला घातलं आणि बाकीचं ठेचून घेतलं. हे कढीपत्ता घातला, 10-12 पानं, आपल्या घरचाच आहे कढीपत्ता. 10-12 पानं ते पण घालून घेतले. आणि खिचडीला कढीपत्ता, पोह्या खिचडी आपण केलं ना, त्याच्यात कढीपत्ता खूपच खायला छान लागतो आणि पचायला पण चांगला असतो. आता हे टाकलं हिंग आणि शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे कुठल्याही गोष्टींमध्ये तळून घातले ना तर छान लागतात, दाताखाली आल्यावर सुंदर असे लागतात आणि छान स्वाद येतो कुठल्याही गोष्टीला. आणि भरपूर प्रोटीन असतं शेंगदाण्यांमध्ये, म्हणून वापरतो. खानदेशात तर शेंगदाण्याशिवाय एखादीच भाजी होत असेल. सगळ्याच भाजींना आपण दाण्याचा कूट लावतो. आणि महाराष्ट्रातच जवळजवळ, पण खानदेशात जास्त प्रमाणात. आणि हे टाकले कांदे. कांदे गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊ आपण छान असे. आणि आता टाकले काळा मसाला, घरचा गरम मसाला आणि त्याच्यात धनेपूड असं टाकून घेतलं. आणि हे पण चांगलंच परतून घ्यायचं. गुलाबी रंगापर्यंत कांदे परतूनच घेतले आपण, मसाला पण चांगलाच परतून घ्यायचा. आणि आता आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोला जे थोडंफार पाणी असतं ना त्याच्यामध्ये मग तळायला लागत नाही. पातेलं असो, कढई असो, मसाला टमाट्या पाणी असल्यामुळे छान असं परतवता येतं. आता अजून एकदा परतून घेऊ. छान अशी खमंग अशी फोडणी झाली आहे. आणि हा बटाटा धुवून आणि त्याचे पण तुकडे करून घेतले आहेत आपण. हा पण परतून घेऊ छान असा. आणि आता टाकू गाजरचे तुकडे. गाजर पण छान असं शिलून घेतलं आणि त्याचे तुकडे केले आहेत. आणि आता वाटाणे टाकू. सगळं आपण जे खिचडीला साहित्य वापरतो ना तेच आहे. ही पण खिचडीच आहे, पण ही तांदूळाची नाही, बाजरीची आहे. आणि तुम्ही पण करून बघा बरं का, नक्की नक्की. खूप छान लागते खायला. आणि ही परतून घेते छान अशी. आणि जेवढा मसाला परतवला ना तेवढी खमंग अशी होते खिचडी. आता चांगल्यापैकी परतून घेऊ. गॅस कमी जास्त करते मी, जरा पातेलं माझं पातळ झालं आहे बुडाला, म्हणून कमी जास्त गॅस करून घेते. आणि छान असं हे परतल्यावर आपली जी शिजलेली डाळ आणि बाजरी आहे ना ती टाकून घेतली बघा मी पातेल्यामध्ये. हे टाकल्यावर अजून याला एकजीव करून घ्यायचं चांगलंच. आता हे एकजीव केलं ना तर आता तांदूळ मी धुवूनच घेतले आहेत. मग ते तांदूळ शिजायला वेळ नाही लागत तांदळाला. ते 1 वाटी तांदूळ घेतले होते ना मी, ते धुवून घेतले आणि ते पण खिचडीमध्ये टाकून अजून फिरवून घेतली सारखी. आणि खिचडीला सारखं सारखं बघावं लागतं, हे नाही तर खाली तळाला चिटकते. आता तांदूळ पण टाकून घेतले आणि सगळं साहित्य टाकलं. आता शेवटी टाकले कोथिंबीर. कोथिंबीर टाकून घेते. आणि अजून हळद राहिली आहे टाकायची. हळद शेवटी टाकणार आहे मी. आता हळद पण टाकून घेतली. आणि आता मी एकदा फिरून घेते. आणि खिचडी ही अशी गोष्ट आहे की ती लगेचच होते, पण बाजरीच्या खिचडीला जरा वेळ लागतो. मी पहिल्याने आपला जो खलबत्ता असतो ना त्याच्यात कांडून घ्यायचं, उखळ असायचं त्याच्यात कांडून घ्यायचे. पण आता मिक्सर आल्यामुळे सोपं झालं. खिचडीसुद्धा करायला आता सोपी जाते, याच्यात काही जास्त अवघड नाही. आता ही बाजरीची खिचडी तिचीच उकळायला लागली छान. आता झाकण ठेवून घेऊ आपण. आणि मग आपल्याला कळेल थोड्या वेळाने अजून पाणी लागतं का काय. पण पाणी तर लागणार नाही. मी जवळजवळ 5-6 पातेले याच्यात पाणी टाकलेलंच आहे. पण दुपटीने म्हणजे 8 पटने पाणी लागतं हे मला माहिती आहे, नेहमीचंच प्रमाण आहे. त्याच्यात ती मऊ शिजते. आणि जेवढी मऊ असली, पातळ असली ना बाजरीची खिचडी तेवढीच छान लागते खायला. तर तुम्ही पण करून खा बरं का. हे पाणी टाकलं आणि बाबांना पण खायला दिली. चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.